बाप्पा काहीतरी पाऊस सुरू आहे बाबा सकाळपासून. काही कामं सुधरत नाही पावसाचे. चला बाबा वावराने जायचं मला. हो ना तर काय, आता रक्षाबंधन झाली, 15 ऑगस्ट झाली, ह्या सगळ्याच्यामध्ये कामं सुधरणार ना. जाऊन वावराचे हाल हवाल बघावं लागेल. पावसाचं काय करायचं काय नाही करायचं. सणावाराचं तर मन घरातच लागतं मला. तसं कुठं जावं वाटत नाही. वावराने वगैरे कुठं जावं वाटतं. मस्त असं वाटतं घरातच आवरावं, मस्त तयार व्हावं. नाही तर काय, दगदग पण झाली नाही या 2-4 दिवसांमध्ये लगे. हो ना, एक तर ही पोट्टी घरात असली की हिचं काही ना काही चालूच राहतं. आज जाते बघून येते, म्हणजे कसं गणपतीची तयारी करता येते. मग बापरे, तोंडावर आलं ना आता सगळं. नवरात्री, दसरा, गणपती, मग लगेच येते दिवाळी. घराची आवडावरी करावी लागन, भाटे बुंटे काढावं लागन घासायला. ऐक बाई शांता. आता बाई उठले का तुम्ही? नुसतं उठले का म्हणजे? आंघोळ बिंघोळ झाली माझी. आण बर चहा आण पटकन. वावरून जायचं मग मला, लय काम पडले तिकडं. आणते चहा तर आणते. पण मी काय म्हणते, आज येते मग मी पण वावरानी. काय काय करायचं मग करून घेऊ. मग काय म्हणता? आता हे बघा ना, सणावाराचं माझं काही येणं झालं नाही म्हणा तिकडं. तर सांगा मग मला काय काम असेल तर करून घेऊ लगे सोबत मिळून. मग नाही नको, तुझं काही काम नाही वावरानी. येऊन तिथं टाइमपास नको करून, डोकं नको खाऊ माझं. तू तुझं काम करून घे. घरचं दारचं जे असेल ते करून घे. तुझं काम. मी आहे तिथं. मी बघून घेतो तिकडचं टेन्शन नको घेतो. वाटलंच काही मला तर मी बोलून तुला. कसं म्हणता हो तुम्ही? येऊन जाते ना आता, वेळ आहे तर. मग नको तेव्हा मागे लागता. चल बाई शांता वावरान चल. हां मग त्या दिवशी आता माझे कामं पडले होते, त्या दिवशी तुम्ही उतू लागला. चल बाई वावरात. हां मग मी तर तुला गोटे खेळायला बोलतो का वावरात? माझ्या मनाला येईन तेव्हा कामं पडलेले असतं बोलतो. नसते कामं तर नाही बोलवत. आज नाही कामं तर काय करू तुला घेऊन जाऊन? तिथे येऊन काहीतरी करशील. घरात स्वयंपाक कर पटकन. पोरीकडे बघ. नको तेव्हा चालायचं म्हणती. काय करते वावरात येऊन? पाण्या पावसाचं काम नाही, धाम नाही. हा कशाला चिडचिड करता हो? एवढी चिडचिड करावी लागते का सांगा बरं? म्हंटल मी आता. म्हणते तर कशी म्हणते तू? तुझ्या म्हणण्याला काही मागं पुढं असतं का नाही काही? हो ना तर काय. दे चहा मला पटकन, डोकं नको खाऊ माझं. हट्ट बाबा तुम्ही ना. खरं सकाळी ना खूप मूड खराब करतात बाबा. तुम्ही तुमच्या गणगणित असतात आणि तुम्हाला साधं जरी बोललं ना, तुम्ही चिडचिडच करायला लागतात. जा तिकडं. जा चहा मला, जास्त बडबड नको करू. चहा पटकन, उशीर होतो मला. आणते. बातम्या तरी बघतो तोपर्यंत काय चाललं काय नाही. अशा कशा कपात आणलं शांत? चहा चांगली बशी आणायची ना. कप बशी नाही का आपल्या घरी? देऊन आली का सगळी तुझ्या माहेरला? माझे मायबाप काय तुमच्या कब्बशांवर बसलेले आहे का? उलट माझ्याच मायबापांनी दहेजमध्ये तुम्हाला कब्बशा दिल्या होत्या, आणि त्या कशा तुमच्या घरच्या तुटक्या मुटक्या कब्बशा घेऊन जातील. हा ना तर काय, धुवायला पडलेल्या आहे सगळ्या, म्हणून ह्या कपात दिलं. प्या ना, ठेल्यावर तशीच पिते ना चहा. ठेल्यात पितो ना. हा काय ठेला आहे का, दुकान आहे का हे? चांगले आणती कपात, कप भरून. एवढसा कप आणला ते पिता येईन काही नाही. त्यापेक्षा ठेल्यावर जाऊन पिलं असतं तर बरं झालं असतं. पिऊन घ्या, आजचे दिवस पिऊन घ्या. मला भांडी घासायला बसायचं अजून. बसले नाही मी काही सकाळपासून. पिऊन घ्या. प्यावंच लागन मग आता काय. बरं ऐका, मग आता जाऊन येते म्हणते मग मी आज बाजारात. आणायचं काय, भाजीपाला भरायचा मला. भाजीपाला आणायचं, थोडंसं ते डाळी दुई आणायच्या. मग मी त्या घेऊन येते. काय म्हणता, येऊ का जाऊन? हा ये, जाऊन ये. दुपारच्याला जाऊन येते. तुमचा स्वयंपाक करून ठेवलेला आहे, आणि आपली राणी घरीच असणार आहे. मग ती आली, तुम्ही आला का? तुम्ही दोघं बाप लेक मिळून जेवून घ्या. मग मी जाईन मग निघून, तुम्ही यायच्या पहिले. हा लवकर जा, जाऊन लवकर ये. मग पावसा पाण्याचं तिकडंच नको बसू हुंदडत इकडं तिकडं बघत. नाही तर बसशील मैत्रिणीच्या घरी जाऊन 100 तास, आणि मग येशील. तर जाय लवकर ये. पाण्या पावसाचं नाही लवकरच येते. सोबत घेऊन जाते कोणाला. एकटी दुकटीने जात बसा पाण्या पावसाचं. थोडा अंधार पडला का मग मला कसतेच होतं यायला. मग तेच म्हणतो मी. नाही तर ये जाशील आणि तिकडचीच होऊन बसशील संध्याकाळला.
वातावरण चांगलं खुलं दिसून लागलं आता. आभाळ बिभाळ पण नाही दिसू लागलं, ढग पण नाही दिसू लागले. जाते आता गंगालाच विचारते, चलती का माय पटकन जाऊन येऊ आपण म्हणून. कोणीच दिसून नाही लागलं, सगळं सामसूम रस्ता आहे. कामच उरकली नसती नजून. हा शांता, कुठे चालले म्हणते? अरे काकू, काही नाही, आपलं ह्याच्याकडे चालले ना, मैत्रिणीकडे चालले. हो का? राणी काय म्हणते तुझी? आता दिसत नाही खेळताना बाहेर. आता कशाचे खेळता लेकरं, आता नाही खेळत. शाळा सुरू झाल्या, अभ्यास सुरू झाले. अभ्यास सुधरत नाही दिवसभर. थोडंफार खेळती, थोडंफार टी व्ही बघती. तेच म्हणता बाई, मागच्या वेळी फार कल्ला केला होता सगळ्या लेकरांनी मिळून उन्हाळ्यामध्ये. आता दिसतच नाही बिलकुल. उन्हाळ्याचं काय, उन्हाळ्याचे दिवस वेगळे असते. वेळ असतो, सुट्ट्या असतात, पोरं खेळते दिवसभर. आता शाळा सुरू झाल्यावर काय, दुपारभर तर शाळाच राहते त्यांची. बरोबर आहे. बाकी काय म्हणते? चांगलं आहे, बरं आहे का? वावराने कसं सुरू आहे? बरं आता आई तुझी, आई कशी आहे? आईला बोलून घे म्हटलं 2-1 दिवस. चांगलं बोलणं बसणं होतं मग आमचं. आता कशाची येते काकी आई? गणपती ते आले, बघते बोलून. आली 1-2 दिवस तर ठीक आहे, नाही तर तिचं काही खरं नाही तसं. हा बाई, सणावाराचं कुठं घर सोडता येतं? नाही सोडता येत. बरं चालतं मग. तुम्ही बरे आहे का काकी? बरी आहे ना शांता, बरंच म्हणावं लागतं. ते तर आहे म्हणा. काही लागलं तर सांगत जा मग. हो सांगते ना, सांगते, तुम्हाला सांगणार मी. बरं ये मग. हो काकी. आई म्हण मला, पण आपण हा झोका लावून लय चांगलं केलं बघ. मस्त झुलत बसता येते, चांगलं वाटतं. लगे थोडासा वेळ भेटला का झुलत बसायला चांगलं वाटतं. का म्हणती? मोठे आले झुल्यावर झुलणारे. तू मलाच वेळ भेटतो त्या झुल्यावर झुलायला, मला वेळ भेटतो का? दिवसभर तर काम सुधरत नाही मला, आणि मला कुठं वेळ भेटतो झुल्यावर झुलायला? हे उगी बसले 1-2 मिनिटं तर बसते बाबा. पट करत जाणं मला मग काम. तुझ्या कामाला बघ बाई, स्पीडच नाही, हळू करत राहते. एकच काम कुटरू 100 जातं. नुसतं काय करू त्याचा विचार करते, नंतर कामाला लागते, म्हणते माझे कामं होत नाही. तुझ्यासाठी तर बांधला मी हा झोका खास, बसन म्हणून, माझी माला राणी म्हणून अधूनमधून. तुम्हाला तर मी रिकाम टेकडीच वाटते सगळ्या जमान्याची. मला तर काही कामधंदेच नाही, झोपाळा लावून ठेवला माझ्यासाठी. चला बरं माझ्यासोबत आता. जरा प्रेमाने बोललं का लगेच बाहेर जायचं निघतं हिचं. नुसतं फिरायला आवडतं. अहो काय म्हणते मी, चला म्हटलं आपण जाऊन येऊ म्हटलं. तर ते माझ्या भावाच्या पोरीचा बड्डे ना, चला मला तिला फ्रॉक घ्यायला जायचं. बरं चला बरं, आज तुम्ही निवांत दिसू लागले मला. अरे तुझ्या समोर तर निवांत बसणं म्हणजे गुन्हाची माया. अरे जरा दिसलं नाही तुला, माणूस बसलं नाही जरा तू लगेच तुझं निघतं इकडं चला आणि तिकडं चला. तर तुझ्या समोर निवांत बसायची भीती वाटते मला. हो ना तर काय माणसानं काही स्वतःसाठी निवांत बसू नये का? मी नाही येत, जा तिकडं, घेऊन जा कोणाला तरी सोबत. हो ना, ते फ्रॉक अँड फ्रूट मी नाही बघत बसत. ते जाऊन ये तू, घे कोणाला तरी सोबत, ये जाऊन. चला म्हणते ना, चला ना जाऊन दोघं. किती दिवस झाले गेलं नाही, जाऊ गाडीवर बसून 2 जण. नाही मी नाही येत बाई. माझ मागं ते ताण नको लो. 100 दुकानं फिरती तू आणि जाती पुन्हा त्याच पहिल्या दुकानात जिथं पहिल्यांदा पाहिला होता. नको ते, मी नाही डोकं लावत बसत तिथं. मग माझी चिडचिड होती, मग भांडणं होतं आपली. भर बाजारात भांडणं होता. मग मागच्या वेळी आठवत नाही का? कशी वाजली होती, मस्त झमकली होती आपली भर बाजारामध्ये. मला नको सांगू मला. जाय तू, पैसे घे आणि जाऊन ये. हो बरं, गिफ्ट घेऊन येते मी, फ्रॉक घेऊन येते तिला चांगलावाला लगे. पण जर का तुम्ही बड्डेच्या दिवशी नाटकं केले ना हो नेहमीसारखे, तर बघा मग मी सोडतच नाही तुम्हाला. मी बिलकुल सोडणार नाही तुम्हाला. माझ्या भावाची 3दा फोन येऊन गेले, दाजींना घेऊन ये म्हणून. आणि तुम्हाला तर सगळ्या जमान्याचा भाव लागतो. आणि मग दिल्याने तुला सांगितलं, मग दिलूला मला फोन करायला काय झालं? एक फोन आला का दिलू तर मला, का दाजी ये जा तुम्ही.
तुम्ही पण ये जा म्हणून सांगितलं काही. ते येईन ना हो. अजून कुठं आजचा बड्डे आहे का? आजचा थोडी, अजून 4 दिवस बाकी आहे. येईन एक फोन तुम्हाला पण मध्ये. हां, तुम्हाला 8 दिवस पहिले सांगून काय करतील? तुम्हाला वेळेवरच सांगतील ना. आपल्याला काही तयारी बियारी करायची नाही ना. मग हे तर उगी माझं त्या हिच्याशी बोलणं झालं निलीशी, तर म्हणून मग मला कळालं ते. तुम्हाला पण येईन फोन. माझा भाऊ चुकत नाही कधी, बरोबर मानपान ठेवतो तुमचा. तुमचीच आहे भेकड तोंडाचे, चलत नाही पटपट कुठं. माझा मान ठेवता तुम्ही? बापा, काही त्रास नाही. बाकीच्या दाजींचा त्रास पाहिला असता ना मग कळालं असतं. हो, केस उडते डोक्यावरचे मानपान करू करू. मी तर माझा तर काही त्रास नाही तुम्हाला. मोठे आले. राहू द्या, जास्तीची बडबड नक करू. चलायचं तर चला, नाही तर मग मी येते जाऊन. मग माहेरचा विषय निघाला तर कशी पळती लगे. चलायचं तर चला म्हणे. इतक्या वेळ काय म्हणत होती? तुम्हीच चला म्हणे. मी नाही येत, जा घेऊन ये तू. येईन मी बड्डेला. हो, बड्डेला चालायचं तर मुक्कामी चलावं लागेल पण ना. आता जायचं आणि 2 तासात तुम्ही लगे पुंगानी लावता तुमची. चल ना मला, आवरलं का मला, चल ना मला, आवरलं का मला. हो, तिकडं माझी वाट बघू लागली किती दिवसांपासून. राहायचं तर मुक्कामी राहायचं, नाही तर मग जायचंच नाही. बघू बघू तेव्हाच तेव्हा. जाता फ्रॉक घेऊन येते. अरे शांताबाई, ये ना शांताबाई. आले ना ब मला तुझ्याशीच बोलायला आले जरा. बसा शांताबाई या. हो बसते ना. मला मी येतो जाऊन. तू जा, वाटत तर शांताबाई येत असेल तर शांताबाई सोबत चालली जा. फ्रॉक वगैरे घेऊन ये. जाऊ मग बड्डे जेव्हा जायचं तेव्हा जाऊन मग पैसे घे लागले तर डब्यातून काढून. मी चाललो वावरानं. हो चालतं, मग डबा आणून देईन मी वावरात जाता जाता, नाही तर पाठवून देईन लगे कोणाला, कोणाच्या हातानं. जमतं तसं. काय व मला चुकीच्या वेळेला आले वाटतं मी. तू आणि भाऊ गप्पा मारत होते वाटतं. काही महत्त्वाचं बोलत होते का? थांबव वाटलंच तर भाऊंना, मी येते थोड्या वेळानं. काय म्हणती? नाही नाही शांताबाई, काही नाही, गप्पा बिप्पा नव्हतं मारत, बसलो होतो. त्यानं म्हटलं आता दिलूच्या पोरीचा बड्डे ना, मग त्यानं म्हटलं का जाऊ म्हणून फ्रॉक आणायला, सोबत जाऊ म्हटलं. तर कशाचं ऐकतं बाई शांताबाई, ते लेच हेकट आहे, कुठं येत नाही काही नाही. तुझे रामभाऊ तरी येत राहतात तुझ्यासोबत कधीमध्ये, हे तर जरा येत नाही माणूस. जाय म्हणतो कोणाला तरी सोबत घे म्हणतो, जाऊन ये म्हणतो. जाऊ दे ना, एकेकाला नसतंच बोर होतं एकेकाला. आता माझी इच्छा पण किरकिर घालतात ते. उगी राणी काही जिद्देलपणा केला राणीनी तर चालते, माझ्या म्हणण्यावर थोडी चालते कधी. ते आहे म्हणा, ते आहे, बरोबर आहे. बरं काय म्हणती म्हण ना. मग चल म्हणते. मग मी बाजारात चालले होते. मी तुला खरं तर तेच विचारायला आले. मला चलती का म्हणून बाजारामध्ये. मी पण विषय केला होता यांच्याकडं. हे काही येत नाही, माझी इच्छा पण येत नाही म्हणे. जाऊन चालली जाय म्हणे कोणासोबत तरी. म्हटलं येऊ, तुला काही आणायचं असेल भाजीपाला वगैरे तर जाऊन घेऊन येऊ म्हटलं. बरं चल मग येऊ जाऊन म्हणते. तर फ्रॉक घेऊन घेईन मी, आणि तू भाजीपाला काय घ्यायचं ते घेऊन घे. चल मग. कधी शिकते बाई मला आता. चल ना म्हणा, झाले 10 मिनटापासून उभी आहे मी. बोलवायला जावं तर तिच्या घरी वापस बोलवायला जाईन, नाही परवडत नाही. इथून पुन्हा उलटा जा आणि पुन्हा इथंच ह्याच रस्त्याने जायचं आहे. काय माहीत, आवरतच नाही पटपट. किती वेळ लावती व मला? आता ठरलं होतं ना आपलं किती वाजता भेटायचं ते. 1-2 मिनटं समजू शकतो, 15 मिनटं झाले लेट आहे तू. काऊन अशी करती? वाटच बघायला लावती. जेव्हा बघावं तेव्हा. ऐकून तर घे ना शांताबाई. एकामागे एक चालूच ठेवती तुझं. मी निघाले होते वेळेवर. ते रस्त्यात मला त्या भेटल्या, आपली कोणती आपली ती ही भेटली शीला, आणि ती आपली ही भेटली बबिता. तर मग त्यांच्यासाठी थांबले बाई. आता नाही म्हणू का त्यांना यायला? तू सांग, नाही म्हणू का? मग त्यांना पुन्हा वाटन का शांताबाईचं मालाचं जास्त चालतं आणि आपण त्यांना घेत नाही आपल्यामध्ये. मग त्या म्हणे 5 मिनटं थांबा म्हणे. तर मी म्हटलं की मी इथं नाही थांबत म्हटलं, पुढे सडकीवर जाऊन थांबते म्हटलं शांताबाईपाशी. शांताबाई माझी वाट बघत म्हणून असं म्हटली. मग मी तिला, ये लागल्या का मग त्या? हो येता म्हणे, त्या पण येता म्हणे. आलो आम्ही पण आलो आम्ही. चला निघता का मग? चला.
अन का ग शहाणी आहो, पिशव्या कुठे, थैला कुठे तुमचा? थैलेचं काय शांताबाई, तुमच्या दोघींच्या एवढे मोठे थैले, तुम्ही काय पूर्ण संसाराचं सामान थोडी घेऊन येऊ लागले याच्यामध्ये. बस आमचं पण सामान, मला जास्त काही नाही घ्यायचं, घेतलं तर एखाद्या 2 भाज्या घेऊन, जास्त काही नाही घ्यायचं, टाकून तुझ्या थैल्यामध्ये. मस्त आहे बाई तुझं. मागे पण आपण बाजारात गेलो होतो तेव्हा काय म्हणत होती शीला? शीला म्हणती की माझ्याकडे थैला नाही म्हणती, मी 2 थैले घेईन म्हणती. आणि आतापर्यंत शिलाने काही एक थैला घेतला नाही बाई. ह्याच्या याच्यात टाकते अर्ध, त्याच्या याच्यात टाकते अर्ध, ह्याच्या याच्यात टाकते अर्ध. घेऊन घे शिला त्यापेक्षा एक थैला. लागत नाही का तुला? एकटी गेल्यावर कशी करते बाई, कशी आणती सामान? घ्यायचं ना मला. आज मला आठवण कर बाई, आज मला तूच आठवण कर, मी तुलाच देते ती जिम्मेदारी. बघ आता तू विसरू नको बरं. हो, तू विसरली तर बस मग तुझाच थैला घरी घेऊन जाईन मी. चल आता गप्पा कमी करा इथंच. हां चला पटकन. पहिले सांगते बाई, जे कुणी माझ्या थैल्यामध्ये सामान टाकन ना त्यांनी अर्धा वेळ पकडायचा थैला. हो, नाही तर टाकून देतो थैल्यामध्ये माझ्या आणि पुन्हा म्हणतीन मला तुझे थैला आहे तू पकड, मला तुझा थैला आहे, असं नाही चालणार बाई. शीला आणि बबिता पहिलेच सांगते मी. हां दे आताच पकडू का? दे आताच पकडते. वा रे वा, आली मोठी शहाणी आता पकडणारी. हलकाय तर तू पकडशील का? हो, सामान टाकल्यावर पकडायचं म्हटलं. हो चला चला बरं पटकन, टाइमपास नका करू इथे. हां सांगा बरं, कुठल्या साईडला जायचं पहिले आपण? काय घ्यायचं पहिले? मला तर वाटतं फ्रॉकच घेऊन घेऊ पहिले. मला जो फ्रॉक घ्यायचा तोच घेऊन घेऊ पहिले. चालतं, काही हरकत नाही. फ्रॉक तर फ्रॉक घेऊन घेऊ पहिले. चला मग तिकडे ते फ्रॉकचं दुकान. हो हो, ते भाज्या घेऊन जडबीड घेऊन नको. चला बाई इकडं तिकडं. फ्रॉक तर फ्रॉकच घेऊन घे. बरोबर आहे, फ्रॉकच घेऊन घे पहिले. चला मग, फ्रॉक तर फ्रॉक पहिले. चला जपून जपून चला बाई. बघा बरं का, लईच कीचड झालेलं आहे, पाण्याचं चकचक चकचक झालेलं आहे. आणि ते बघा डबके ते कसे साचलेले. जपून चला म्हणते मी. ए गंगा, ते डोक्यावरचा पदर सांभाळण्याच्या नादामध्ये पडशील बरं तोंडावर. बघून चल जरा. नाही ना शांताबाई, काय डोक्यावरचा पदर म्हणजे काय? मला काय हातात पकडून थोडी चालावं लागतं तो? काही म्हणते बाई तू, तो काही निसतच नाही सारखा सारखा. शांताबाई चिटकला तो माझ्या डोक्याला, आता उतरतच नाही तो माझ्या डोक्यावरनं. मी नाही पडत, बाकीच्यांनाच म्हणा. ही बघी, ही आपली शीला बघ, त्या एवढेशे पाय नाही तिचे आणि एवढं मोठं बूट घालून येते जिथं. बघ शीला चप्पल घे ना ग तू. तर बूट काय घालून फिरते जिथं तिथं जिथं तिथं, एवढा भदाडका बूट तो. जपून चल बाई, सटकशीन आणि पडशीन, आणशीन आफत आमच्या डोक्यावर. ते फ्रॉक ते घेऊन राहीन आणि तुलाच घेऊन पळावं लागणार मला दवाखान्यात. हा भदाडत राह माझं बूट. मला सवय झाली बाई आता तशीच. मला ते काय माहिती, पण लहानपणापासून ना असा मोठाच बूट घालायची सवय झाली आता. आता मला सवय झाली बाई, तर मी नाही पडत. तुम्हीच चला बघू. हो ना. आणि माझा ड्रेस पण कसा खुला आहे, माझं काही साडी बिडीत पाय अटकत नाही, काही नाही. मी नाही पडत. वाटलं असतं त्या पिशव्यात द्या माझ्याकडे पकडायला एखादी. तुम्हीच चला व्यवस्थित. गप्पा कमी मारा आणि चला मुकाट्यानं. बाई बाई, शांताबाई उठ. शांताबाई उचला ना तिला, उचला ना. बघता काय? आई ग, कंबर तुटली माझी. बाप्पा, कंबर तुटली रे माझी. फार जोरात पडले मी. चला बरं हिला दवाखान्यात घेऊन. बाई आता उचलती पण की नाही आपल्या तिघांची निशांता. बाई अशी कशी पडली बाई तू? आम्हाला शिकवत होती ना हळू चला आणि तुला बघून नाही चालता येत का शांताबाई? बोदगल्यासारखी पडत राहते ना नेहमी. ते नंतर ऐकव, पहिले उचल तिला. चल टाक रिक्षामध्ये, चल पटकन. डोळा बघ कसा निया झाला, दगड लागला वाटतं तिच्या डोळ्याला. थांबा, मी रिक्षा बोलवून आणते पटकन. थांबा 2 मिनिटं. थांबा शांताबाई, थांबा. धीर धर जरा, मी आणते रिक्षा बोलून. दवाखान्यात नको बाई, मला घरी घेऊन चला. नंतर जाईन मी दवाखान्यात. मला पहिले घरी घेऊन चला. माझं कंबरड तुटलं बाई, कंबरड तुटलं माझं. सांगा ताई, पेशंट कोण आहे? मी आहे म्हटलं डॉक्टर. पेशंट काय? जर तुम्ही पेशंट आहे तर मग ह्या काऊन झोपल्या अशा? ह्या आई काऊन झोपल्या अशा? का मग डॉक्टर, आता त्यावरती झोपल्या म्हणजे त्या पेशंट असेल ना. त्यांचा डोळा बघा लाल निळा झालेला आहे. आणि तुम्ही कसं म्हणता मग पेशंट कोण आहे म्हणून? म्हणजे माझा म्हणण्याचा अर्थ असा की तुम्ही त्यांच्या सोबतच आहे का तुम्ही वेगळे पेशंट आहे ते वेगळे पेशंट आहे, असं माझं म्हणण्याचा अर्थ आहे. ते कळतं मला का वरती झोपलेलं माणूसच पेशंट असेल म्हणून. काय हो डॉक्टर,
आता आम्ही आतमध्ये आलो बाई सोबत या म्हणजे आम्हीच पेशंट झालो की आम्ही सोबतीचे झालो का नाही? आम्ही सोबतच झालो की नाही? हां, का पेशंट दुसऱ्याचा आणि बघणारे दुसऱ्याचे असं करता का तुमच्या हॉस्पिटलमध्ये? असं असतं का कुठे? राहू दे ना, राहू दे ना. आता इथं आपण काय झगडा करायला आलो का? तुझं येडी आहे का ग तू? मला शांत बस. डॉक्टर ह्या पेशंट आहे, ते आम्ही सोबत आहे त्यांच्या पेशंट आहे. अच्छा अच्छा, बरं बरं बरं, ठीक आहे. तुम्ही सर का बाजूला, मला चेक करू त्या पेशंटला. काय बाबा बिता, हा चेक करेन का बाई नीट? थोडंसं येडत नाही दिसत काय डॉक्टर तुला? चुप बस, बिलकुल चुप बस, तू काहीच बोलू नको. बरं ताई, कसं काय लागलं यांना एवढं? डॉक्टर पडल्या त्या पाय घसरून. आम्ही बाजारात गेलो होतो तर खाली सगळा चिकट चिकट झाला होता आणि मग दगडाखाली पाय आला तिचा. दगडावर पाय पडला तिचा आणि ते दगड बाजूला झाला आणि हिचा पाय घसरून पडली ही. अच्छा, हो, अच्छा अच्छा, ठीक आहे. आजकाल हे पाण्या पावसाच्या दिवसात बघूनच चालावं लागतं. काय सकाळीच अजून एक आजोबा आले होते, त्यांचं पण असंच, ते तर म्हातारे होते म्हणा, त्यांचं हाड मोडलं होतं. यांचं पण हार्टबीट मोडलं काय डॉक्टर? शांताबाईचं हार्टबीट मोडलं? नाही, घाबरायचं काही कारण नाही. ह्यांचं हाड वगैरे काही नाही मोडलेलं आहे. यांना कमरेला त्रास होईल यांना. मी मलम वगैरे लिहून देतो, गोळ्या वगैरे देतो. जास्त थोडंसं आरामच करायला सांगा. उभं राहून काम वगैरे करू नका देऊ 1-2-4 दिवस. बाकी मग काही नाही, एवढं घाबरण्यासारखं काही नाही. कंबर दुखल त्यांची हलकी हलकी, कंबरला मोच आली कारण. घाबरायचं काही कारण नाही ना मग डॉक्टर? हार्टबीट नाही मोडलं ना? हां, नाही ना, तसं काहीच नाही, तसं काहीच टेन्शन नाही. काय करायचं म्हणते आता? ऑटो करून आपल्यालाच न्यावं लागेल शांताबाईला, है ना? नाहीतर बोलून घेते का रामभाऊला? ते बोलून घेतील त्यांच्या परीने डॉक्टरशी. पुन्हा असं नको म्हणायला की आपण चांगलंच दाखवलं नाही, चांगलंच दाखवलं म्हणून. काय वाटतं तुला? नाही ना ग, ते कशाला अशी म्हणतील? ते आपण आपल्यासमोर पडली आणलं, आपण काय ढकललं बिकलं थोडी तिला? रामभाऊ नाही तर बोलवायला आणि डॉक्टरांशी बोलायला त्याची काही गरज नाही. चल बाहेरून रिक्षा करू आणि हिला घेऊन जाऊ. चल बरं, राहू दे मग, नको बोलवायला, आपणच करून घेऊ. चल बरं, चल. शांता, कसं वागणं आहे बाई तुझं हे शांता? आता अशी कशी पडली तू भर मार्केटमध्ये? ते ना पाय सटकला हो माझा. खाली दगड होता तिथं पाय सटकला आणि पडलेच मग मी, आणि कंबरच लचकली. बापरे, दवाखान्यात जाऊन आले मी, मला आणि त्यांच्यासोबत. आई, खूप दुखतंय का तुझं? मी चोळून देऊ का? मलम लावू का तुला? नको बाई राणी, मी आता हे केलं, दवाखान्यात जाऊन आले ना, मला त्यांनी गोळ्या. आता बरं वाटेल मला थोडंसं मला लेटू दे, आराम करू दे. तू फक्त मुकाट घरात बस, इकडे तिकडे जाऊ नको, मला पळायला लावू नको. काय सांगते शांता? गोळ्या घेतल्या म्हणे का तू? गोळ्या कसं काय घेतल्या तू? घेतल्या नाही हो, दिल्या त्यांनी, घ्यायच्या आता. मला काहीतरी बनवून देता का? माझ्याच्याने उभंच राहिलं जाईन. मला काहीतरी द्या, खिचडी बिचडी बनवून. हा, देतो, आणतो मी, बनवून आणतो खिचडी. चल राणी, चल मला मदत कर बरं, खिचडी बनवू आपण. चल बाई. चला बाबा. ए मला, कुठे गेली होती? कुठून येऊ लागली म्हटलं? गेली असतील शांताबाईकडं. तुम्हाला काय काम धंदे? नुसतं शांताबाईकडे जायचं यायचं, ती तुमच्याकडे येते, तुम्ही तिच्याकडे जाता. काय काम धंदे तुम्हाला? हो, गेले होते शांताबाईकडेच गेले होते. बाजाराला गेलो होतो म्हटलं, सणावाराचं सामान आणायला. तुझी झाली का तयारी बैलपोळ्याची? झाली ना माझी तयारी, झाली तयारी करून. मी काय अशी तुमच्यासारखी ऐन वेळेवर तयारी करते का? माझी तयारी पहिल्यापासूनच असते बाई. हो का बाई, पहिल्यापासून असते का तयारी? चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. मग कितीत बसले बैल? कुठं बैल घेणं झाले बाई? हा दया, काय बैल वगैरे घेणं नाही झाले. शांताबाई पडली ना बाजारात. काय सांगतेस? शांताबाई पडली? शांताबाई काय पडत राहती मग शांताबाई? मग मला भेटायला जावं लागेल का? खूप लागलं का? काय हसती व दया, काय हसती निर्लज्जासारखी दात काढू काढू. बरंच लागलं ना तिला, चांगली कंबर लचकली ना तिची. जा, ये भेटून जात असशील तर. जातेच आता, जाऊन बघते कितीक लागलं आणि कितीक नाही. कशी पडली बाई शांताबाई? आणि कोण कोण गेलं तुम्ही बाजारात? हा, मला तर कधी सांगत नाही बाजारात जाताना. मला तर कधी एका शब्दाने म्हणत नाही की चल बाई चल बाई चल बाई. आता मागच्या वेळी म्हणत नव्हतं का दया? कितीदा म्हटलो आम्ही तुला. तूच तुझे नाटकं दाखवत राहते आम्हाला. कशाची नाटकं दाखवले मी? आतापर्यंत कशाची नाटकं दाखवली तुम्हाला सांगा बरं? हा मग
तुला कुठेही चालायचं का विचारायला आलं तर मग तू म्हणती माझं हे काम आहे माझं ते काम आहे. आणि मग असं दाखवते की आम्हीच रे काम टेकडे आहे. जा म्हटलं तिकडं करत बस म्हटलं तू तुझे कामं. आम्ही येतो म्हटलं जाऊन. हा मग खूपच शहाणे आहे बाई तुम्ही, खूपच शहाणे. आता कामं होते म्हणून कामं सांगायची ना मी. काय मग तेव्हा आमचं एकत्र कुटुंब होतं सगळ्यांचं, किती कामं पडायची सगळ्यांचे. आता नाही पण आता नाही. आता माझे मागचे काम झाले बाई कमी. आता मीच आहे आणि मग आम्ही तिघचे. आता पटापट उरकून जातात काम. तिघचे तुम्ही? हा कुठे गेले बाकीची दुसरी जोडी कुठे गेली? दुसरी जोडी गेली ना शहरानी. माहिती नाही का तुला? अरे देवा, माहिती नाही का तुला? गेले ना ते शहराने गेले. त्याला कामा लागलं म्हणे त्याला. त्याला काम लागलं तिकडे चांगल्या पैशाचं, तर तिकडे गेली ती जोडी. हो चांगलंय ना, मग काम लागलं तर चांगलंय. मग तुला काय वाटलं भांडण झाले? कामचे भांडण झाल्यामुळे वेगळं झालं का? नाही बाई, मी नाही भांडत कोणाशी. हो का? नाही भांडत का तू कोणाशी? बरं आहे बाबा, आम्हाला माहिती आहे ना तू कोणाशी किती भांडतीन किती नाही. ते राहू दे तिकडे. बरं चल येते मी. आता मला माझं घरी जाऊन पुन्हा बघावं लागेल काय आणायचं आणि काय नाही आणायचं ते. हो बाई जा. माझ्याकडनं शिका जरा काही. पहिलीच तयारी करून ठेवत जा. ऐन वेळेवर करता सगळी तयारी. हो ग बाई, तेवढंच राहिलं आता शिकायचं तुझ्याकडनं. तयारी पहिले करायचं. येते मी. चल चला, मी पण उरला सुरला आवरून बघते. जाऊन येते, शांताबाईला भेटून येते. हा नाही तर काय, लक्ष द्यावं लागतं बाई. गल्ली बिल्लीतली बाई असेल तर काय होतं काय नाही ते. उद्या चालेल मी पडले तर मला पण बघायला येते ना मग लोक फळं बिळं घेऊन. मी नाही पडत पण मी लक्ष देऊनच करते सगळे कामं. चला तर आवरते आणि जाते, जाऊन येते. आत्ताशी कुठं बरं वाटू लागलं बाबा. एक झोप झाली चांगली, मलम बिलम लावला चांगला, तर आता कुठं बरं वाटू लागलं. तरी थोडी कणकण आहेच म्हणा. तेवढ्यात दणकण आपटले मी. आता कोणी पाहिलं आणि कोणी नाही काय माहिती आता. मी पण एक पडतच राहते नुसती कुठे पण बुतकून. हॅलो शांता, मी बोलते आई. हा बोल नाही. आवडले का शांता कामं? झाले का? आंघोळ पाणी झालं? चहा पाणी? आई आंघोळ तर झाली, आता चहा पाणी नाही झाला बघ अजून. आता करते चहा पाणी. उशीर झाला ना शांता. आज एवढा उशीर का केला बाई? आई काल मला तुला फोनच करणं नाही झालं, पण कालचा किस्साच ऐकला नाही ना आई तू. काय झालं बाई शांता? कशाचा किस्सा? काय झालं का गावामध्ये? का राणीचा काही किस्सा आहे? गावाचा नाही, राणीचा पण नाही आई. ऐकून तर घे माझाच किस्सा आहे. सांग काय सांगती सांग. मी पडले नाही काल बाजारात. आत्ता बाई शांता कशी पडली बाई? लागलं का? खूप लागलं का शांता? हात पाय बरे का? हा बरे गाई, एवढं नाही लागलं. हातापायानं लागलं होतं आणि कंबरला चकली होती थोडं माझी. मग दवाखान्यात गेले, तिकडून तिकडेच माझ्या मैत्रिणी दवाखान्यात नेलं मला. बरे आता बरे. काय बाई शांता, खरंय बाबा, तू एका पोरीची आई झाली, तू एवढं मोठी झाली तरी पण सांभाळून चालत नाही बाई. लहानपणापासून तुझं नुसतं पडती, इकडं पडती तिकडं पडती. तरी 1000दा सांगितलं शांता, ती अशी काही मोठाली चप्पल घालून फिरू नको बाई. पण तू काय ऐकायला नाव नाही. हातपाय मोडले असते, काही झालं असतं आता सणावारच्या तोंडावर, म्हणजे काय केलं असतं तू? मी काय आता मुद्दामून पडले का? हा अशी म्हणती जस का मी मुद्दामून पडले. दगड आला पाया खाली, घसरला पाय माझा. दगड आला म्हणे पायाखाली, हेंद्र्यासारखी चालती ना शांता तू. तुझं लक्ष कुठं असतं? वरती बघतीन चालती, खाली दगड दुगड बघता येत नाही का तुला? एक नजर खाली नाही ठेवता येत का? आणि ती चप्पल बदल, पहिले ती चप्पल बदल. हो बदलते. हो ना, तर काय बरं आहे का पण आता? हा गोळ्या औषधं घेतले का सगळे वेळेवर? घेतले, गोळ्या औषधं घेतले, सगळं घेतलं. बरं आहे आता. स्वयंपाकालाच लागणार होते आता पूर्णावरनच. स्वयंपाक करावा लागेल ना आता. बैलाची पूजा करावं लागेल ना. मग करते मी आता सगळं हळूहळू. ओके, मी चांगली आहे, व्यवस्थित आहे. बरं बाई, घे मग आता काळजी. तुम्ही आईला म्हणायचं काळजी घे, मलाच तुम्हाला म्हणावं लागतं काळजी घे म्हणून. तू एक तशी आणि ती एक तशी. एवढ्या मोठ्या झाल्या तरी घोर लावता माझ्या जीवाला. एवढं काही नाही झालं लगे घोरबीर लावायला. पडली नुसती मी, कुणी पडत असतं. आवर मग आता तू पण, मी पण आवरते. ठेवते. हो ठेव मग आता. आरामात कर.
मला तिला घे कुणाला हाताला. हो हो हो. आई आई, एवढ्याशा गोष्टीचं पण एवढं मोठं टेन्शन घेते बाई. आता नुसता तोच विचार करत राहीन, लागलं का आणि लागलं का, लागलं का आणि लागलं का. आता सणवार नसते तोंडावर तर पटकन आली असती. हो, पण काय सांगितलं असतं का, काल येऊनच गेली असती लगे. आज उगी पोळा आहे घरी, पूजा बिजा आहे म्हणून, नाही तर येऊनच गेली असती पटकन. चला बाबा, लागते का मला. शांता, ए शांता, बोला हो. इकडे ये म्हणतो, इकडे ये 2-5 मिनिटं. हा, तुम्हीच या. माझ्या कमरेत दुखणे जरा, समजून घेत जा जरा. इकडे या नका करू. या तुम्हीच आतमध्ये. हा, तर मी म्हणत होतो का बैल घेऊन येतो म्हणतो. बैल जाऊन घेऊन येतो आणि मग पूजेची तयारी करतो. हा, जमतंय. जा आणा तुम्ही. मी स्वयंपाक पाणी ते करून ठेवते, तयारी करते सगळी. चांगले आणा बरं थोडेसे, मस्त रंगबिरंगी आणा, छान. राणीला घेऊन जा सोबत. बरं, राणीला घेऊन जातो. हो हो. ऐका, आणि येताना कोथिंबीर पण आणा. भाजीला कोथिंबीर नाही. लवकर जा आणि लवकर या. मग मला इकडं पण मदत करा मग थोडीशी. ए, मी नाही करत स्वयंपाकात मदत बिदत. आणायचं न्यायचं सांग मला, त्याची नका सांगू मला. जा आणा. जरा मदत मागली तर तुमचं लगे तोंड वाकडतं. जा आणा. करते मी. कंबर वाकडी माझी, कंबर घेऊन करते. हो कर. हो ना, बसून कर वाटलं असतं. स्वयंपाक नको सांगू मला. थांबव रे दादा, थांबव ना. बैलजोडीला थांबव ना, आम्हाला दर्शन घेऊ दे ना, नैवेद्य देऊ दे ना, जरा थांबव ना. चला मावशी पटकन, चला पुढच्या गल्लीत पण यायचं मला बैलाला. चला पटकन. शांताबाई, आहे का तू घरामध्ये? हट्टबाई, कुठे जाऊन बसती? आतमध्ये असन बाई, तिकडं मागच्या याच्यात असन. आता आतमध्ये जावं लागेल मला काही कोणाच्या घरात जायला आवडत नाही. मला आता आतमध्येच जावं लागेल. ये ना दया, काय म्हणती? आज सकाळचीच आली. हा बाई, आले बाई शांताबाई तुला भेटायला. तुझी कंबरला चकली म्हणे, पण तू तर चांगली टणटण चालू लागली ना शांताबाई. मला तर सांगत होती त्या दिवशी, मला तुझी कंबर लचकली म्हणे. हा, लचकली होती ना. मग लचकलीच होती दया माझी कंबर. किती जोराची पडले मी, पण ते डॉक्टरांनी दवाई चांगली दिली ना, म्हणून आता बरं लागू लागलं बाई. आता बरे वाटू लागलं म्हणून. हो का बाई, कोणत्या दवाखान्यात गेली होती अशी? एवढं चांगलं असं झालं तुझ्यावर? सांग मला, पुढच्या वेळी मी पण तिथेच जाईन. मी तर पडत नाही म्हणत तशी, पण जर मला काही झालं तर जाईन म्हटलं. आता ते पडण्याचं काय, आता ते कोणाच्या हातात असतं. आला दगड पडले, दुसऱ्यांच्या पायाखाली आला असतं तर ते पडले असते. बाकी काही नाही. हा, ते पण आहे म्हणा. आता कोणाला सांगून थोडी दगड कोणाच्या पायाखाली येणार आहे. बरं जाऊ दे ते सगळं. बरी आहे ना तू आता? बरी आहे ना नक्की? हो ग बाई, बरी आहे मी, काहीच नाही. मग मी काय म्हणते, चला ना आता हरतालिकेची पूजा नाही करायला लागत का? चला बरं नदीवर सगळ्या जणी जाऊ सांगा मग, वाळू घेऊन येऊन जाऊ मग. हा, सोबत गेले तर मग कसं थोडं बरं वाटतं सणवाराचं. नाही तर काय एकटं जाणं, एकटं येणं, कुणी बोलायला नाही, कुणी काही नाही, गप्पा नाही, काय नाही. एक तर माझं इतक्या दिवसांपासून तुमच्या सगळ्यांमध्ये येणं नाही झालं. तुम्ही मस्त लगे ये जा, इकडं जा, तिकडं जा, असं करा तसं करा. बाजारात पण सोबत जात होत्या. मग माझी तर कुणाला आठवण नाही आली, कुणी आलं पण नाही माझ्याकडं. तर आता मी काय म्हणते, चला जाऊ आपण आता हे घेऊन येऊ, काय म्हणता, वाळू घेऊन येऊ, पत्री घेऊन येऊ, सगळी पानं फुलं. चला बरं. हो बाई, बघ ना, हरतालिकेचं पूजेची तयारी करायचीच आहे ना मला पण. मी माझ्या पण डोक्यात तेच चाललं होतं का जाऊ म्हणून, आणून घेऊ म्हणून, सगळ्याजणी मिळून ह्याच्याला जाऊ, नदीकाठी जाऊ म्हणत होते. चला मग, चल मग जाते मी, सांगते येतात जाता मालाला सांगते, ज्या भेटतील मला त्याला सांगते मग मी. हा, काय म्हणती? हो चालतं ना, जा तू. पण बाई बघ, कुणाला विसरू नको बाई, कुणाला सांगायला. मग पुन्हा ते हे होतं, मलाच नाही बोलवलं, हिलाच नाही बोलवलं, तुलाच नाही बोलवलं. आठवणीने सगळ्यांना सांगून दे. अगं मी काय तुझ्यासारखी आहे का गं? विसरायला शांताबाई, मी काय तुझ्यासारखी का? दया आहे म्हटलं मी, दया. मी नाही विसरत कोणाला. हो, मी नसते विसरत. जाते बघ, इथून तिथून सगळ्या गावाला सांगते. सगळ्या गावाला कशाला आता? त्यांना कशाला घेऊन जायचं? हे 2-4 जणींना सांग आपल्या मैत्रिणींना, गावा नको गोळा करू पूर्ण. गमत केली का शांताबाई? हसरे आडनाव आहे ना माझं.
मग तशीच गमत करत राहते मी. हो, तू काय म्हणायला लावू नको घेऊ. चल येते मी. दया 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 म्हणावेन, हात जोडावे. नुसती हसत राहतील, चिरकत राहते, हसत राहतील, चिरकत राहते. बरं, काम तर बरोबर म्हटली म्हणा ती. आता पूजेसाठी वाळू त्याने जावंच लागेल. चला पटकन मग आवरून घेतो, येतील सगळ्या मग. आई, शुभम, शुभम तू आलास? हो आई, आलो मी. गणपतीसाठी आलो मी. बापरे बाप शुभम, बाप काय मला किती आनंद होतोय राजा तुला बघून. किती आनंद होतोय मला तुला बघून, काय सांगू खरं शुभम. 2 वर्ष झाले रे, 2 वर्ष झाले तुला पाहिलं नाही. पण आज गणपतीच्या निमित्ताने आला बाबा तू. ये 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 ये, बस राजा बस. हो नाही, माझं 2 वर्षात काही येणंच नाही झालं, पण आता आलो ना बघ मी. मला वाटलंच की तुला माझी आठवण येत असेल. आता मी काही जाणार नाही, आता मी इथंच आहे आई. आता मी लवकर जाणार नाहीये. काय सांगतोस, नाही जाणार आता तू? वा वा वा, माझी हीच इच्छा होती की माझ्या लेकरांनी माझ्या डोळ्यासमोर राहावं, माझ्या समोर राहावं. दादा, तू आलास दादा? अरे राणी, ये राणी ये. आई दादा आला, आई दादा आला दादा. मला किती आठवण येत होती दादा तुझी. माझ्यासाठी काय आणलं, आणलं का नाही काही? आणलं ना बेटा राणी, आणलं. थांब ग राणी, त्याला बसू तर दे, येऊ तर दे, बोलू तर दे. काय माझ्यासाठी आणलं का? बरं ऐक, चहा टाकू का पहिले, का जेवणच करतो डायरेक्ट? आई, मी आता इथंच आहे, निवांत घे, आरामात घे जरा. मी नाही चाललो कुठे, आता मी इथंच आहे. अरे हो 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 हो. बरं ऐक, आता मी चालू वावरात. बाबांना भेटून येतो, बाबांना तिथेच जाऊन सरप्राईज देतो. तू काही फोन करून बाबांना सांगू नको. आई मी पण जाते दादा सोबत. दादा मी येऊ का? चल. बरं ये जाऊन, मी तोपर्यंत नदीवर जाऊन येते, वाळू घेऊन येते. चालतो. बरं मी काय म्हणते, आपण तर सगळेजणी आलो म्हणा, यायचंच होतं म्हणा आपल्याला, आपलं तर ठरलंच होतं म्हणा. पण ती दया कुठे, दया सगळ्यांना बोलवायला आलेली. आता बघा बाई, तिचं काय म्हणालं दयाचं काय म्हणालं म्हणे, तुम्ही हळूहळू हळूहळू चालता म्हणे, आणि तुमचं गुळगुळ चालते म्हणे, आवरण म्हणे पटपट. आणि मी जाते म्हणे, मी नाही थांबत म्हणे. आता मी जाऊन हे करते, मी वाट नव्हते का बघत तिथं सडकीवर तुमची, तर तिथं तर ती मला भेटली. तर ती म्हणे मी जाते म्हणे पुढे, तुम्ही बसा म्हणे एकमेकांची वाट बघत आणि हे करत, मी जाते म्हणे. म्हटलं जा बाबा आता म्हणे. कोण अडवणार म्हटलं तिला, मला सांगा तुम्ही. तिला भलती घाई असती, तिला कामं असतात. जा म्हटलं मग, राहू दे म्हटलं मग. एक अर्थाने बरं झालं ती पुढे गेली म्हणा, कारण ती कसं आहे, हळूहळू आता हळूहळू जरी नाही म्हटलं, पण आता आपण वाळू घेऊ, गप्पा टिप्पा मारू, पुन्हा थोडी चाल फार बोला चाली होईल आणि मगच आपण निघू की नाही. असं थोडी असतं का, चला बाई सन 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 यान बाई सन 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 सन, असं थोडी असतं. आता दोघी जागी भेटल्यावर थोडासा वेळ तर लागूनच जातो, बरोबर की नाही. मग तिला तेवढा वेळ नसतो, म्हणून मग बरं झालं ती येऊन गेली. काही थांबा बिंबाची गरज नाही पडली, बरं झालं. काय हो, इथं तर सगळी हेच दिसू लागली ना, पांढरी पांढरीच वाळू दिसू लागली. आणि ह्याचा काय चांगला दिसन महादेव. काय रे, ती पुळशीक भेटन हे ना थोडं पाण्याच्या तिकडं. चल ना शांताबाई, तिकडे चल, समोर 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 चालत चल तू. तिथं पाण्याच्या तिथं गेलो ना आपण का, तिथं बरोबर भेटती हे आपली वाळू चांगली भेटते तिथं. आणि थैला नाही आणला का कुणी? थैला आणता बाई एखादा दुसरा. कशी घेऊन जाता आता, डोक्यावर घेऊन जाता काय? आणलाय मी आणलाय. मला वाटलंच होतं का तुम्ही विसरतान म्हणून, तर मी आणलाय, ठेवलाय कमरेत खोचून. हां मी पण आणलाय बरं का, मी पण कमरेतच खोचून आणलाय, हातात कुठं पकडत बसू म्हणा. पण मी छोटासा आणलाय, फार मोठा नाही माझा. 1-2 जणींची रेती मावून त्याच्यामध्ये, फार जणींची नाही मावू शकत. काय हरकत नाही, मी आणलाय मोठा. चला बरं पटपट आता उचला रेत्या आणि घरी जाऊन पूजा बिजा मांडायची मग. बरं ऐका ना, आता ह्या सगळ्या याच्यामध्ये आपलं ते रेतीच्या चक्करमध्ये हे सांगायचं राहूनच गेलं ना माझं तुम्हाला, का माझं हा आलं ना शुभम आलं ना माझं. आणि आता काय म्हणतो का, आता मी जात नाही म्हणतो, आई मी आता इथेच थांबतो म्हणतो. काय सांगते शांताबाई, आलं का तुझं शुभम? बरं झालं बाई, लेकरं कसे आपल्या जवळ असलं ना ते चांगलं वाटतं बाबा. हो मग लेकर ते वेगळं सुख असतं बाई. बरं झालं आला. अभिनंदन शांताबाई, अभिनंदन. आता इतक्या दिवसांपासून वाट बघत होती तू, तक करत होती, आला एकदा तुझं शुभम तुझ्याजवळ. हो ना तर बाई, काय चांगलं झालं ना शांताबाई, चांगलं झालं. आता माझाच मोनू कधी येतो काय की बाई. हो ना, माझा मोहन आला ना माझं पण जीवात जीवीन बाई. ती जोडी आमची तिकडं तर तिकडंच येतो म्हणा, कधी मध्ये येत राहतो म्हणा. पण काय लेकरं असन तर आता ह्याचे पप्पा नाही, मोहनचे पप्पा आहे नाही म्हणतात तिकडे तुमचे लाला भाऊ जायला. आणि तो म्हणतो मी इथं गावाकडे राहणार नाही, तो म्हणतो मी तिकडेच राहीन. आणि हे म्हणतात मी काय तिकडे जाणार नाही. म्हणून काय माझं तर काही हे होत नाही. आम्ही जातो कधी मध्ये 1-2 दिवस तिकडे, आणि ते येतात कधी मध्ये 1-2 दिवस इकडे. तेवढंच काय ते राहणं होतं.
काय करता, पण आता शिक्षणासाठी लेकरांना राहावं लागतं, कधी शिक्षणाने म्हणा कधी नोकरीनी म्हणा. पण तुझी हे चांगलं आहे बाबा. तुझं म्हणजे तुझी सून तरी चांगली भेटली तुला, तेवढी तरी बरी आहे. ते दोघे जॉब करता कमवता खाता राहू दे मग. भेटत आली तर होतात ना. आता किती सारे मायबाप आहे असे ज्यांचे लेकरं राहत नाही त्यांच्यासोबत. काही होत नाही, एवढं टेन्शन नाही घ्यायचं. आठवण आले का जाऊन यायचं लगे. तेच, पण आता फरक पडतो थोडा. हां ते आहे म्हणा. बरं आता चला, मग तुमचं काय असं मन नाराज नको करून घेऊ मला. चल बरं, हरतालिकेची पूजा आहे आज. चला फ्रेश मूडनी चला सगळे. अहो चला बरं, गणपती आणून घेऊ आपण. चला बरं. आताच म्हणते का? आताच आणायचं गणपती? आणू की उद्या सकाळी? उद्या दुपारपर्यंत आणू म्हणतो. आता एवढं काय हे झालं, घाई झाली तुला? घाई नाही झाली म्हटलं, पण मग सकाळी पटपट पूजा आटपून घेता येते मग म्हटलं. असं म्हटलं मी, उद्या सकाळी कुठं जायचं? पुन्हा मंडळाच्या तिथं जावं लागेल ना, मंडळाची तयारी वगैरे सगळं, रांगोळी वगैरे काढणं. रांगोळी तर मला चांगली काढता येते, ते उद्या मलाच करत नाही. बरं फुलं बिलं सगळी तयारी करणं, घरची करायची, त्याची करायची, मग नैवेद्य वगैरे बनवायचा, पुरणपोळी बनवायची, मग लागणच ना टाईम. राहू दे, होतं सगळं. उद्या ते सकाळी मंडळाचा गणपती आणायला जातो ना, बुक करून ठेवलेलं आहे तिथं, मग आपल्यासाठी पण घेऊन येईन. गणपती आहे. हां, मी माझ्या पसंतीने आणलं काय ना आपण जाऊन आणलं काय? ते पण आहे म्हणा, तुमच्या पसंतीचं काय आणि माझ्या पसंतीचं काय. गणपती आहे. चालतं मग. तू फक्त ते जिथं गणपती बसवायचं ते साफसूफ वगैरे करून ठेवून दे मग. हां, आणि तुझी तयारी करून ठेवून दे आम्हाला. बरं तसं तर तसं. ठेव बरं का मग चहा ठेव, 1 कप चहा ठेव. तू घेत असेल तर 2 कप ठेवून दे. ठेवते. आलंच ते चहाचं टुमणं. मम्मी पप्पा. मम्मी पप्पा, अरे हा तर लोकेश वाटू लागला. लोकेश, अरे लोकेश आला. हो आला बरं का, आला लोकेश. हो मग मम्मी, गणपतीला येणारच होतो मी तुला मागेच बोललो होतो ना की मी गणपतीला येईल म्हणून. हो ना रे, पण मागचे 2 वर्ष झाले तू आला नाही ना, मग मला वाटलं की येतो का नाही म्हणून एकदम तुला बघून खूप आनंद झाला. मग नोकरी वगैरे कशी सुरू आहे? चांगली सुरू आहे पप्पा, एकदम चांगली सुरू आहे नोकरी. बरं ऐका, तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. अगं बाई, सरप्राईज? काय काढलं रे? काढलं काय तिकडून येताना? बघ नाही दाखवतो. नीलम, कम हिअर. नीलम, चल पाया पडू आपण आईबाबांच्या. येस. पाया कशाला पडता? कोणी मैत्रीण आहे का तुझी? मम्मी, ही मैत्रीण नाही आहे, ही सून आहे तुमची, बायको आहे माझी.